निदा खानला अटक करण्यासाठी नाशिक पोलिसांनी एक अनोखी शक्कल लढवली। त्यामुळे निदा खान पळून जाऊ शकली ना तिच्या अटकेत कुणी अडथळा आणू शकलं। नाशिक पोलिसांनी निदाला नेमकी कशी अटक केली बघूया। 42 दिवसांपासून निदा खानला नाशिक पोलीस शोधत होते, कारण ती फरार होती। संभाजीनगरच्या नरेगाव परिसरामध्ये कैसर कॉलनीमध्ये ती आहे अशी टीप पोलिसांना मिळाली होती सोमवारी सकाळी। तिच्यासोबत तिची आई, तिचे वडील, तिचा भाऊ, मावशी हे कुटुंबीय सुद्धा आहेत अशी ही माहिती गुप्तचर पोलिसांना मिळाली होती। पण 100% खात्री होत नाही तोपर्यंत पोलीस कारवाई करणार नव्हते। त्यामुळे त्यांनी कैसर कॉलनीमध्ये साध्या वेशातले काही पोलीस पाठवले। सोमवारी दुपारपासून 20 पेक्षा जास्त अधिक पोलीस कर्मचारी या कैसर कॉलनी परिसरामध्ये गस्त घालत होते। कुणालाही संशय येऊ नये म्हणून पोलीस खात्याच्या वाहनांचा वापर पोलिसांनी टाळला होता। दुचाकींवरील पोलीस स्टिकर हे सुद्धा पोलिसांनी काढून टाकले होते। आणि कामाचा बहाणा करून पोलीस निदा राहत असलेल्या इमारतीमध्येही जात होते। निदा खान आणि कुटुंबीय इथेच राहत आहेत अशी गुरुवारी संध्याकाळी पोलिसांची खात्री पटली। पण गर्दीच्या वेळेत अटक करणं हे योग्य ठरलं नसतं। त्यामुळे अशी अटक गर्दीच्या वेळी करणं हे टाळण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला। अटकेची सगळी तयारी केली, वाहनं तयार ठेवली, वकील सज्ज ठेवले आणि रात्री उशिरा कोणताही गाजावाजा न करता पोलीस निदा खानच्या घरी दाखल झाले। महिला पोलीस कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत निदा खानला अटक करण्यात आली। निदाला तात्काळ न्यायाधीशांच्या निवासस्थानी नेलं गेलं, तिथं ट्रान्झिट रिमांड घेतला आणि मग छत्रपती संभाजीनगरवरून विशेष वाहनानं निदा खानला घेऊन नाशिक पोलीस रवाना झाले। निदा खान नेमकी आहे कोण आणि नाशिक मधल्या टीसीएस प्रकरणाशी निदा खानचा काय संबंध आहे बघूया। नाशिकच्या टीसीएस धर्मांतर प्रकरणातील 8 आरोपींपैकी एक आहे निदा खान। धर्मांतराच्या कटाची निदा खान मास्टरमाइंड आहे असा संशय पोलिसांना आहे। मूळची नाशिकचीच आहे ती, कॉमर्स शाखेमधनं पदवी घेतली, बीकॉम झाली आहे। काही महिन्यांपासून एमबीएचं दूरस्थ शिक्षण घेत होती, डिस्टन्स एज्युकेशनच्या माध्यमातून एमबीए करत होती, नोकरीही करत होती। डिसेंबर 2021 मध्ये ती नाशिकमधल्या टीसीएस कॉल सेंटरमध्ये रुजू झाली, म्हणजे जवळपास 5-6 वर्ष ती तिथे काम करते। एचआर विभागामध्ये ती नव्हती असा कुटुंबीयांचा दावा आहे, कारण ती एचआर असल्यामुळे तिने कर्मचाऱ्यांवर दबाव आणल्याच्या चर्चा होत्या। 2022 पासून ते 2026 पर्यंत ती तिच्या कार्यालयामध्ये धर्मांतराचं रॅकेट चालवत होती असा आरोप तिच्यावर आहे। निदाचं गेल्या वर्षी लग्न झालं, काही आठवड्यांपूर्वीच ती पतीसोबत मुंबईमध्ये स्थायिक झाली अशी माहिती तिच्या कुटुंबियांनी दिली।